असतील या सगळ्यांना सोबत घेऊन आज भारतीय जनता पार्टीची महायुतीच्या सर्व उमेदवाराचे आम्ही फॉर्म भरतोय। मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळे निश्चित आम्हाला आशीर्वाद देईल आणि आमचे उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। वेळापूर जिल्हा परिषद गटातून मातंग समाजाने सुद्धा पाठिंबा तुम्हाला दिलेला आहे। या ठिकाणी जानकर गटाचे जे होते कट्टर आक्रमण झालेलं आहे, तुमच्या पाठीशी आहे सर। या ठिकाणी आता काही ठिकाणी आम्ही बौद्ध उमेदवार देतोय, ते मातंग देत आहेत किंवा असं असतंच, परंतु वेळापूर जिल्हा परिषद गटासाठी आम्ही मातंग समाजाचा उमेदवार डिक्लेअर करतोय। भारतीय जनता पार्टीला चितपत करण्यासाठी 6 पक्ष एकत्रित येत आहेत, काय सांगाल? अशी चर्चा आहे जनतेमध्ये। नाही, मुळात या ठिकाणी आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि त्यांना हे सगळे या ठिकाणी राम सातपुतेला हरवायला एक येत आहेत। मुळात कुठंतरी यांना जनतेची भीती वाटते, त्यामुळे येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यातल्या गोरगरिबांची ऑपरेशन केलेत, माळशिरस तालुक्याला दुष्काळ निधी मिळवून दिला आहे, माळशिरस तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणला आहे, विकास कामं केलेत, लाडकी बहीण योजना, या सगळ्या मुद्द्यावरती जनता आमच्या सोबत राहील। या ठिकाणी दाव्याने सांगतो माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतील हा विश्वास। त्यांनी अचानक चित्र बदलले, त्याचा काय फटका किंवा त्याचा फायदा काय भाजपला होऊ शकतो? त्यांचे चित्र अजून स्पष्ट होत नाही आहेत, चित्र झाल्यानंतर बघू। या ठिकाणी दोघं एकत्र येऊन सुद्धा यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार भेटत नाहीत, याच्यामध्ये आमचा नैतिक विजय आहे। हे होते माझे आमदार राम सातपुते।